हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठी डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. यामध्ये आपण रोज सकाळी एक क्वेश्चन टेलिग्रामला पोस्ट करतो आणि इव्हनिंगला आपण त्याचं डिस्कशन करतोय. पुन्हा एक क्वेश्चन आहे, आवर्तांवर आजचा प्रश्न आहे, ज्यामध्ये विचारलं आहे उष्णकटिबंधीय आवर्त व समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तांची तुलना करा. तर हा जो प्रश्न आहे एकदम बेसिक प्रश्न आहे, राईट. सिलेबस मध्ये टॉपिकच आहे पेपर 1 सेक्शन ए मधला जो दुसरा क्लायमेटोलॉजीचा पॉइंट आहे त्यात एक डायरेक्ट सिलेबसचा पॉइंट आहे टेम्परेट सायक्लोन्स अँड ट्रॉपिकल सायक्लोन, समशीतोष्ण प्रकारची आवर्त आणि उष्णकटिबंधीय आवर्त. आणि या पर्टिक्युलर टॉपिकवर जे प्रश्न विचारले जातात बाय अँड लार्ज त्याच्यामध्ये दोनच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील. पहिला प्रश्न असेल आवर्तांची उत्पत्ती आणि दुसरा प्रश्न असेल दोन्ही आवर्तांमधील फरक, राईट. तर बाय अँड लार्ज जेव्हा फरक विचारला जातो, मुद्दा एवढाच लक्षात ठेवायचा आहे की कुठल्याही प्रकारे जेव्हा आपण डिफरन्स लिहितो, डिफरन्स हा नेहमी टेबल फॉर्म मध्येच लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला इन्शुअर करायला लागेल की कोणत्याही जीएस मध्ये तुम्ही डिफरन्स लिहिताय किंवा ऑप्शन मध्ये डिफरन्स लिहिताय, टेबल फॉर्म मध्ये डिफरन्सचे क्वेश्चन्स लिहायचे. कंपॅरिझन जरी असेल तरी सुद्धा टेबल फॉर्म मध्ये लिहायचं. तुम्हाला डिफरन्सेस सांगायचे असेल तरी सुद्धा टेबल फॉर्म मध्ये लिहायचं. आता लहानपणापासून आपण हेच करत आलो आहोत, असं काही या पर्टिक्युलर युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या लेवलला इथे काही चेंजेस नाहीये. टेबल फॉर्मॅट का वापरायचा डिफरन्ससाठी? एकदम सोपा मुद्दा आहे, कारण की जेव्हा तुम्ही टेबल फॉर्मॅट वापरता तुमचं उत्तर जे आहे ते त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतं. दुसरा मुद्दा, बऱ्याचदा कॅन्डिडेट चुका काय करतात की फरकाचा मुद्दा इकडे वेगळा असतो आणि तिकडे वेगळा असतो. असं काही करू नका. इथे जो फरकाचा मुद्दा लिहिलाय दुसरीकडे तोच फरकाचा मुद्दा लिहिणं अपेक्षित आहे. तर या काही बेसिक टिप्स लक्षात ठेवायचे जेव्हा जेव्हा आपण चर्चा करूया फरकांसंबंधी किंवा डिफरन्सिएशन जिथे जिथे करायचंय त्या पर्टिक्युलर क्वेश्चन्स मध्ये. नाऊ कमिंग टू धिस क्वेश्चन, जर इंट्रोडक्शन या पर्टिक्युलर क्वेश्चनचं सांगायचं झालं तर एक बेसिक इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. कशावर बेसिक इंट्रोडक्शन मी लिहू शकतो? मी जे आवर्त आहे आवर्तांची व्याख्या करू शकतो, राईट. कारण की या ठिकाणी दोन्ही आवर्त किंवा चक्रीवादळच लिहायचे, समशीतोष्ण असेल किंवा उष्णकटिबंधीय असेल. आणि दोन्ही चक्रीवादळांमध्ये एक बेसिक डेफिनेशन जर सांगायची झाली तर आवर्त कशा प्रकारची प्रणाली असतात, तर ही अशा प्रणाली आहेत ज्यामध्ये केंद्रस्थानी, केंद्र कसं आहे कमी दाबाचं आहे, लो प्रेशरचं एक सेंटर डेव्हलप होत आहे. तर अशा प्रकारची ही व्यवस्था आपल्याला दिसून येते. सो मी एवढं बेसिक डेफिनेशन या ठिकाणी लिहिणार. खूप जास्त काही फॅन्सी लिहायचा प्रयत्न करू नका. एक्झाम्पल जरी लिहिलात तरीही चालेल, पण मग ते एक्झाम्पल सडनली तुम्हाला इथे जम्प करून जातील, तर म्हणून मग मी ते थोडंसं एक्झाम्पल सुद्धा टाळायचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट, आन्सर मध्ये काय काय येणं अपेक्षित आहे, कोणता फरकाचा मुद्दा आहे, वैशिष्ट्य कोणतं आहे आणि त्यानंतर काय काय फरक आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. आता हे फेअरली बेसिक आहे. तुम्ही हा एक पर्टिक्युलर पार्ट जो आहे तो वाचला तरीही तुम्हाला यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी लक्षात येतील. क्लिअर? तर हा एक पर्टिक्युलर पार्ट मी या ठिकाणी डिस्कस करत नाहीये. काय चुका होऊ शकतात ते लक्षात घ्या किंवा काय इम्प्रूव्हमेंट केली जाऊ शकते ते लक्षात घ्या. स्टॅटिक पार्ट सगळ्यांना माहिती आहे. इम्प्रूव्हमेंट जर सांगायची झाली तर इम्प्रूव्हमेंट मध्ये सगळ्यात पहिले एक गोष्ट मी करू शकतो की हे जे आवर्त आहेत आवर्तांसंबंधी मी आकृती काढू शकतो, राईट. कारण की 9-10 पॉइंट जे आहेत तुमचे होतात. 10 पॉइंट झाल्यानंतर मग शेवटल्या पेजवर, एकदा फरक झालाय शेवटल्या पेजवर कंपॅरेटिव्ह फॉर्मॅट मध्येच आकृती काढायचा प्रयत्न करा. दॅट विल बी बेनिफिशियल. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी इथे ऍड करू शकतो, तो म्हणजे नकाशा. क्लिअर? तर त्या नकाशावर मी काय दाखवणं अपेक्षित आहे? नकाशावर मी दाखवू शकतो की हे जे आवर्त आहेत आवर्तांचे नेमके प्रदेश कोणते आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला जगाचा नकाशा दाखवायला लागेल आणि त्या जगाच्या नकाशावर उत्तर अमेरिका असेल किंवा काही युरोपचा भाग असेल, हे पर्टिक्युलर रिजन्स दाखवा की ज्या ठिकाणी आपल्याला समशीतोष्ण प्रकारची आवर्त वारंवार येताना दिसतात. त्या व्यतिरिक्त जो उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे तो सुद्धा तुम्ही तिथे दाखवा आणि त्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये हे सांगा की कशा प्रकारे त्या पर्टिक्युलर 5 ते 30 किंवा उत्तर आणि 5 ते 30 दक्षिण या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपल्याला आवर्त उत्पन्न होताना दिसतात. तिथे तुम्ही ऍडिशनल मुद्दा हा पण सांगू शकता की विषुववृत्तालगत आवर्तांची उत्पत्ती होत नाही. तर हे काही इम्प्रुव्हायझेशन आहे, कारण की मग बेसिक क्वेश्चन असल्या कारणाने असं मला वाटत नाही की काही आपली उत्तरं जी आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स असेल. मे बी शब्दांच्या चॉईस मध्ये तुमची व्हेरिएशन्स असू शकतात,
बट डायरेक्ट जे कंटेंट आहे, कंटेंटमध्ये आपल्याला काही खूप जास्त या ठिकाणी व्हेरिएशन दिसणार नाही. तुमचा कंटेंट असो किंवा माझा कंटेंट असो, मोर ऑर लेस 100% सेम असेल. फक्त मग इम्प्रुव्हायझेशन या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर मी इम्प्रुव्हायझेशन काय करेन, आकृती आणि नकाशा हे 2 घटक ऍड करून माझ्या उत्तरामध्ये मी इम्प्रुव्हायझेशन करेन. त्यानंतर कन्क्लुजनचा मुद्दा आहे. कन्क्लुजन काय लिहिलं जावं, तर कन्क्लुजन मध्ये तुम्ही मानवी भूगोलावर काय काय मुद्दे असतील ते इथे ऍड करू शकता, की प्राकृतिक भूगोलाच्या परिस्थिती कशा प्रकारे मानवी भूगोलावर किंवा मानवी जीवनावर आपल्याला प्रभाव टाकताना दिसते. ती जर एक आयडिया तुम्हाला लक्षात आली तर त्यात तुमचे कन्क्लुजन जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह होतील. सोबतच काही कन्क्लुजन मध्ये तुम्ही रिसेंट एक्झाम्पल पण टाकू शकता, की एखादी घडामोड घडलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची आपत्ती झाली किंवा अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे, तर अशा प्रकारे आवर्तांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असंही 1-2-3 स्टेटमेंट कनेक्ट करून तुम्ही कन्क्लुजन करू शकता. तर हा होता आवर्ता संबंधी एक सरळ सोपा प्रश्न. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.